तर छेडानगरचा जंक्शनच्या सुधारणेचा प्रकल्प आपण MMRDAच्या माध्यमातून हातामध्ये घेतला आणि त्या माध्यमातून कोंडी जी आहे ती कमी करण्यासाठी उडान पूल आणि भुयारी मार्गाचं काम आपण सुरू केलं आहे। सांताक्रूज चेंबूर लिंक रोड आणि फ्रीवेवरने येणारी जी वाहतूक आहे ती ठाण्याच्या दिशेने सुरक्षित जाण्याकरता आपण या ठिकाणी ही कारवाई करतो। ईस्टर्न फ्रीवेचा आपण विस्तार करतो। छेडानगरला जो ईस्टर्न फ्रीवे संपलेला आहे तो आता पलीकडे आपण ठाण्यापर्यंत आणि तिथनं आमणेपर्यंत नेण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्याचंही काम आपण करतो। शिव ट्रांबे रोड जो आहे त्याच्यावर देखील वाहतुकीची कोंडी तयार करण्याकरता, कोंडी कमी करण्याकरता चेंबूर नाकाणी शिव ट्रांबे रोडवर आपण अनेक एलिव्हेटेड रोडचं काम हातामध्ये घेतलेलं आहे। तिथनंही आपण ती कोंडी जी आहे ही कोंडी आपण त्या ठिकाणी समाप्त करणार आहोत। आपल्याला माहिती आहे ईस्टर्न सबब आणि वेस्टर्न सबब हे जोडण्याकरता देखील आपल्याला आपण या ठिकाणी मुलुंड पासनं तर गोरेगाव पर्यंत एक बोगदा तयार करतो की ज्या माध्यमातून हे दोन एक्सप्रेसवे आपल्याला जोडता येतील। आज जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या चेंबूरमध्येही पुनर्विकासाची कामं या सगळ्या आसपासच्या परिसरात आपण सुरू केली आहे आणि हे सगळं करत असताना आपण सामान्य माणसाची सोय कशाने होईल हे पाहण्याचा प्रयत्न आपण करतोय। बंधू भगिनींनो, आज आपण जर बघितलं तर या मुंबईमध्ये मुंबईकरांकरता विचार करून अनेक मार्गांचं काम, या मुंबईला डिकंजेस्ट करण्याचं काम, ईस्टर्न एक्सप्रेसवे असो, वेस्टर्न एक्सप्रेसवे असो, कोस्टल रोड असो, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या सी लिंक असो, या सगळ्या आपण तयार केल्या आणि आज मुंबईचा चेहरा बदलण्याचं काम आपल्या माध्यमातून चाललंय। आणि हे सगळं करत असताना आपण बघा, आपण नेहमी विचार जो केला तो सामान्य, अरे वा, माननीय आठवले साहेब मंचावर आलेले आहेत, त्यांचं देखील एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया। आणि मुंबईकरांचा भविष्यातला विचार देखील आम्ही केला। मुंबई शहर वाढतंय, पिण्याच्या पाण्याची गरज वाढते। गेले इतके वर्ष गारगाईचा प्रकल्प ज्यातनं 500 MLD पाणी मुंबईला मिळू शकतं, सगळ्यात स्वस्त प्रकल्प, सगळ्यात त्या ठिकाणी ग्रेडियंटनी पाणी येणार, पण 20 वर्ष या प्रकल्पाचं कामच पुढे जात नव्हतं। मला सांगताना आनंद वाटतो, त्यातल्या अडचणी मी समजून घेतल्या आणि त्या अडचणी दूर केल्या आणि गारगाईच्या प्रकल्पाला 2 वेळा नामंजूर झालेला प्रकल्प त्याला फॉरेस्ट आणि एन्व्हायरमेंटची परमिशन आणली आणि परमिशन आणून त्याचं टेंडर काढलं, त्याचं काम सुरू केलं। आता 500 MLD पाणी ॲडिशनल मुंबईला मिळेल आणि त्या माध्यमातून पुढचे 20-25 वर्ष मुंबईमध्ये कधीही पाण्याची टंचाई हे आपल्याला पाहायला मिळणार नाही। अशा पद्धतीनं आपण हे काम केलंय। इंदू मिलचं स्मारक आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं ज्या ठिकाणी महापरिनिर्वाण झालं त्या ठिकाणी जुन्या सरकारनं इंचभर जागा देखील दिली नव्हती। आठवले साहेब, आम्ही मोदीजींकडे गेलो, 3600 कोटी रुपयाची जागा मोदीजींनी दिली। आज इंदू मिलला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होत आहे। आज खऱ्या अर्थानं